मलकापूर ते आंबा या रोडवरती जाताना आपल्याला पावसाचा जोर अतिशय मोठ्या प्रमाणात व वाऱ्याचा जोर तर त्यापेक्षा जास्त जाणवेल। आता आपण बघू शकतोय दरवर्षीप्रमाणे पाणी इथं आलेलं आहे। तर हे पाणी दरवर्षीप्रमाणे आलंय, पण सध्याची परिस्थिती बघता जे हायवेचं काम, राष्ट्रीय महामार्गाचं काम ज्या पद्धतीनं सुरू आहे, त्यामुळे त्याची उंची वाढवलेली गेली आहे। महामार्गाची उंची वाढवल्यामुळे दरवर्षी जे पाणी रस्त्यावर येत होतं ते वाढवलेल्या उंचीमुळे ह्यावेळी अजून तरी काही रस्त्यावर पाणी आलेलं नाही आहे। त्यामुळे महामार्ग अजून सुरू आहे, पण जर याच जोर धरून पाऊस चालू राहिला तर कदाचित नवीन होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा पाणी येऊ शकते। यामध्ये आता गोळसवड्याला जाण्यासाठी मागे आपल्याला रस्ता दिसतोय, तर हा रस्ता पूर्णपणे आता पाण्याखाली गेलेला आहे। इथे शाळेच्या मुली व त्यांचे वडील थांबलेले आहेत, त्यांना प्रश्न पडलाय की घरी जायचं कसं। आता हे पाणी किती वेळ राहणार वाटतंय? पाणी आता कसं दरवर्षी आमची तशीच माझी अवस्था आहे पाण्याची। आता तर हा रोड आता नवीन झाल्यामुळं पूर्णपणे भराव टाकल्यामुळे पाण्याची समस्या इथून पुढे अशीच राहणार आहे। ह्याच्यामध्ये आता लोकप्रतिनिधींनी ह्याच्यामध्ये थोडासा सहभाग घेऊन जरा लक्ष केंद्रित करून जर का आमच्या येण्या जाण्याची दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली तर इथून पुढच्या काळात म्हणजे मुलांनाही देखील चांगलं होईल। आत्ता मी या मुलांना न्यायला कमीत कमी जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर मी आलेलो आहे। मुलांची शाळा असेल किंवा इतर लोकांचं जाणं येणं असेल, तर आता जो राष्ट्रीय महामार्ग चालू आहे त्याच्या भरावामुळे आणखीनच त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे। व त्यांची विनंती अशी आहे की जे काही राजकीय नेते मंडळी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी योग्य उपाययोजना करून त्यांना जाण्यासाठी योग्य मार्ग निर्माण करावा। शावडी तालुक्यातील लवाळा या ठिकाणी आपण आलोय, जे मलकापूर ते आंबा महामार्गामध्ये येतं गाव। यामध्ये आता सध्या रस्त्यावर पाणी आलेलं आहे। सायंकाळची 5ची वेळ आहे। 5च्या वेळेमध्ये या रस्त्यावर पाणी आले, रस्त्याची वाहतूक अजून सुरू आहे। पण जर हाच जोर पावसाचा जोर सुरू राहिला तर पाऊस वाढल्यामुळे पाणी वाढू शकते आणि पाणी वाढल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद होण्याचे चान्सेस आहेत। पण रस्ता अजून बंद झालेला नाही। सायंकाळची 5 वाजण्याची वेळ आहे आता। कॅमेरामन हर्षवर्धन वारंगेसह KK न्यूजसाठी रोहित पास्ते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।